आणि कुरडई पापडीचा बेत खूप मस्त लागतं। आहा, आपली पहिली कुरडई रेडी झालेली आहे। तर आज एकदम मी छान मराठमोळा लुक केलेला आहे गुढीपाडवाचा। नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल। हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर। आय होप तुम्ही सगळे मजेत आहात, आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत। तर आज आहे गुढीपाडवा, मंगळवार, आता वाजले सकाळचे 11। तर इंडियाला आता रात्र आहे, म्हणजे तुमचं गुढीपाडवा सेलिब्रेट करून झालेला आहे आणि आमची आता सुरुवात झाली। सो आता गुढीपाडव्याची आम्हाला गुढी उभारायची आहे, तर त्याच्या आधी सगळी तयारी करून घेऊया, रांगोळी काढूया, छान छान जेवण बनवूया आणि नंतर जे काही होईल ते तुम्हाला मी सगळंच दाखवणार आहे। तर चला आजच्या गुढीपाडव्याचा प्रवास सुरू करूया। आज अवधूतनी ग्रीन कलरचा कुर्ता घातलेला आहे, तसाच आरवनी ग्रीन कलरचा कुर्ता घातलाय आणि तो खूप गोड दिसतोय। तर मी सगळ्यात आधी तुम्हाला त्यांचा पूर्ण लुक दाखवते। आणि आता तरी मी सध्या ड्रेस घातलेला आहे, थोडीशी घरची कामं झाली ना तर मस्तपैकी मी पण साडी घालून रेडी होणार आहे आणि गुढी उभारणार आहे। तर चला पटकन तुम्हाला आरवचा आणि अवधूतचा लुक दाखवते। नमस्कार, and green color and yellow color। जसे की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, कॅनडामध्ये आपल्या सणांना सुट्ट्या मिळत नाहीत, त्यामुळे आज खास करून अवधूतने सुट्टी घेतलेली आहे। त्याच्यामुळे आमच्या तिघांचंही सध्या आवरून झालेलं आहे। जसे की कोणत्याही गोष्टीची सुरुवात करताना पूजा करायच्या आधी आपण सगळे घर फरशी वगैरे पुसून घेतो, घर स्वच्छ ठेवतो आणि नंतर मग पूजा स्टार्ट करतो। तसंच मी सकाळी उठून आपलं घर सगळं क्लीन करून घेतलंय, झाडझूड झाली आहे, फरशी पण पुसून झालेली आहे। आता फक्त आपल्याला गुढी मांडायची आहे आणि देवाची पूजा करून घ्यायची आहे। तर चला सगळ्यात आधी मला रांगोळी काढून घेते बाहेर मी, आणि नंतर मग आपण गुढी उभारूया। मी अजून जेवणाची सुरुवात केलेली नाहीये, तर आता जेवणही बनवायचं आहे। तर जे जे मी बनवेन ते तसं मी तुम्हाला नक्कीच सांगायचा प्रयत्न करेन, तर हा व्लॉग कंटिन्यू बघत राहा। तर मित्रांनो, हा आहे आता सध्याचा माझा लुक आणि थोड्या वेळानंतर मी सुद्धा साडी घालून रेडी होईल आणि तो लुक पण तुमच्या बरोबर शेअर करेन। सो गुढीपाडव्यासाठी आपण इथे बताशाची माळ रेडी करून ठेवलेली आहे। एक येलो कलरची पण बनवली आणि एक व्हाईट कलरची बनवलेली आहे। आणि माझ्याकडे ना एकच कॉपरचा तांब्या होता, त्यामुळे मी हा दुसरा नवीन आणलेला आहे आणि हा अवधूतनेच आणला, काय $15 आहे हा। मित्रांनो, आता मी जेवणाची तयारी करतेय। तर जेवणाला आज मी बनवणार आहे बटाट्याची भाजी, डाळ भात, आमरस आणि पुरी बनवणार आहे। आणि तुम्हाला तर माहितीच आहे की अवधूतनी गेल्या आठवड्यात आंबे आणलेत आणि ते पण आपले रत्नागिरीचे हापूस आंबे आणलेले आहेत। तर आज मी त्याचा आमरस करणार आहे आणि पुऱ्या करणार आहे। सो आता एक काम करून घेते, सगळ्यात आधी मी कुकरला डाळ भात लावून घेते आणि बटाटे पण उकडत ठेवते, जेणेकरून आपली रांगोळी होईपर्यंत हे सगळं रेडी होऊन जाईल। सो एकीकडे आता मी डाळ धुवून घेतली, ती कुकरला लावून घेते आणि याच्यामध्ये मी भात आणि बटाटे उकडत ठेवते, कारण की हे भांडं मोठं आहे। आजचं वातावरण सुद्धा खूप छान आहे, मस्त ऊन पडलंय, त्यामुळे अजूनच छान आणि प्रसन्न असं वाटतंय। आणि कालच आमच्या इथे पाऊस पडला होता दिवसभर, तर पूर्ण आहे ना हे ओलं आहे। तर मी साधी छोटीशी रांगोळी काढून घेणार आहे, कारण की रांगोळी एनिवेज हे सगळं ओलं असल्यामुळे ओली होऊन जाईल। मित्रांनो, मी काय रांगोळी आर्टिस्ट नाही आणि मला खरं सांगू तर एवढी चांगली रांगोळी काढता पण येत नाही। रांगोळीचा मान असतो आपल्या प्रत्येक पूजेला, सो म्हणून मी थोडीशी मला जशी जमते तशी मी रांगोळी काढली आहे। आणि ॲक्च्युली काय आहे ना, माझ्याकडे एवढे रंगच नाही आहेत की मी ते सगळे वापरू, मोजून 5-6 रंगच आहेत, तेच वापरून मी रांगोळी काढलेली आहे। आय होप तुम्हाला आवडेल। मित्रांनो, मी गुढी उभारते आता, तर मी साडी याला गुंडाळून घेतले। आपल्या इथे वेळूची काठी तर मिळत नाही, पण माझ्याकडे ही प्लास्टिकचा एक रॉड होता, मी त्यालाच वापरलेला आहे।
कॅनडामध्ये आपल्या इंडियासारखी फुलं मिळत नाहीत, त्यामुळे गोंड्यांच्या हाराची जी माळा असते आर्टिफिशियल ती वापरलेली आहे सध्याची. आणि अजून एक गोष्ट, आपल्या गुढीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते कडुलिंबाचं पान, कारण की कडुलिंबाचं किंवा आंब्याची डहाळी असते आणि ते दोन्हीही इथे मिळत नाही. मागे तुम्हाला आरवचा आवाज येत असेल, कारण की आरव खेळतोय आणि टीव्ही बघतोय आता थोड्या वेळासाठी. आता सगळ्यात महत्त्वाचं राहिले आहे गाठी, तर गाठ्यांची माळ पण आता लावून घेते. सगळ्यात आधी इथे डाळ बनवून घेतलेली आहे आणि कारण की आरव जेवेल आता लवकरच, म्हणून मी पहिला सगळ्यात आधी डाळीची तयारी केली आहे. तुम्ही इथे बघू शकता की आपले बटाटे एकदम छान असे बॉईल झालेले आहेत. आता मी इथे सगळे पुऱ्याचं पीठ मळते. तर याच्यात मी गव्हाचं पीठ घेतलंय, थोडासा रवा टाकलेला आहे आणि ओवा टाकलेला आणि मीठ. आंबे सुद्धा इथे पाण्यामध्ये थोडेसे सोक करून ठेवले, आपल्याला आमरस करायचा आहे लवकरच, सो थोड्या वेळासाठी ठेवते. पीठ मळून घेते, मग आमरसची तयारी करूया. पुऱ्यांचं पीठ थोडंसं आपल्याला घट्टच मळायचं आहे, जेणेकरून आपल्या पुऱ्या छान होतील. आणि थोडा वेळ आता मुरेल पण पीठ आपलं, जोपर्यंत आपला आमरस आणि भाजी होईल तोपर्यंत पीठ पण एकदम छान होऊन जाईल सॉफ्ट. म्हणून आधी पीठ मळून घेते मी. मी याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते आणि पटकन आपला आमरस रेडी होऊन जाईल. आणि टेस्ट करून बघते याला साखरेची गरज आहे का, अदरवाईज तुम्ही याच्यात थोडीफार साखरही टाकू शकता जर आंबा जास्त गोड नसेल तर. बटाट्याची ओली भाजी करायची आपल्याला, तर त्याच्यासाठी एक छोटा कांदा, 2 टमाटर, आलं, लसूण आणि कोथिंबीर सगळे एकत्रच ग्राइंड करून घेणार आहे आणि पटकन भाजीला आपण फोडणी देऊया. तर चला आता दोन्ही मिक्सरचे भांडे माझे रेडी आहेत, पटकन मसाला आणि आमरस ग्राइंड करून घेऊया आणि मग पुढच्या तयारीला लागूया. सो आता इथे बघू शकता तुम्ही माझ्या मागे वर्षाची खूपच धावपळ चालू आहे आणि जसं तुम्ही सांगितलं बरेचसे पदार्थ आज बनणार आहेत. तर चला जाऊन बघूया आपण आज ती आत्ता काय बनवते ती, आणि कारण मला लागली प्रचंड भूक. आता मी भाजीची तयारी करते. आता माझा आमरस रेडी झालाय, चला तुम्हाला पटकन दाखवते. लेट्स गो अँड सी इट. इथे तुम्ही बघू शकता आपला आमरस रेडी झालाय आणि कन्सिस्टन्सी पण एकदम छान आहे त्याची, थिक आहे. आणि तुला सांगू, मी कोळ थोडीफार टेस्ट केली ना, तर ती इतका आंबा गोड होता की मी याच्यात साखर नाही टाकले अजिबात. तर बघूया की आता तुला आवडते की नाही. अमेझिंग. कुरडई पापडी पण काढून ठेवले, तर मस्तपैकी आता आज आमरस आणि कुरडई पापडीचा बेत खूप मस्त लागतं आणि हे कॉम्बिनेशन तर आय बिलीव्ह सगळ्यांचं फेवरेटच असेल. सो चला आता पटकन भाजी बनवून घेते मी. एकीकडे तेल ठेवलंय मी इथे कुरडई पापडी आणि पुऱ्यांसाठी, आणि इथे भाजीची तयारी करते. तर घाई आहे थोडीशी, असं काही असलं सण आपल्या घरी तर आपल्याला कसं खूप गोष्टी करायच्या असतात, सो त्याच्यामुळे थोडीशी घाई होऊन जाते. तर चला आता पहिला भाजी बनवून घेते. तर याला मसाल्याला थोडंसं कुक होऊ देते आता, कारण की कांद्यामध्ये पण पाणी आणि टोमॅटो पण पाणी, त्याच्यामुळे ना सगळं असं धूर धूर होऊन जातंय. तर थोडं कव्हर करून ठेवते. थोडंसं शिजल्याच्या नंतर मग आपण पुढची प्रोसेस करूया. हा आपली पहिली कुरडई रेडी झालेली आहे. वा 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 वा, मस्तपैकी पापड रेडी झाला आपल्या तांदळाचा.
अरे काय खातोयस? पोंगा पंडित. सो आपला मसाला छान भाजून झालेला आहे. तर आता याच्यात हळद, तिखट मिरची पावडर आणि गरम मसाला ऍड करणार आहे आणि थोडीशी धने पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर पण ऍड करते. कारण की आरवला डाळ बनवली आहे मी, तर भाजी आजची थोडीशी तिखट असणार आहे. आमच्या हिशोबाने करते म्हणजे मी आज. सगळ्यात शेवटी याच्यात ऍड करते चवीनुसार मीठ आणि खूप सारी कोथिंबीर. बटाटे आपले ऑलरेडी शिजलेलेच आहेत. सो आता पटकन एक उकळी आली की आपली भाजी रेडी होईल. पीठ मस्त झालंय आपलं, एकदम जाड पण आणि व्यवस्थित झालंय. तर पुऱ्या छान येतील. आणि अवधूतला आता पुऱ्या शेवटी बनवते ना, तर त्याला थोडं बरं वाटतंय, कारण की त्याला माहिती आता जेवण ऑलमोस्ट झालेलं आहे. सो आता याच्यानंतर मी रेडी होते. मग आपण गुढीची पूजा करूया, देवपूजा करूया, नैवेद्य देऊया देवाला आणि देन त्याच्यानंतर जेवूया. मस्त अशी टम फुगले आपली पुरी, एकदम छान. जसं मी सांगितलं पीठ आपलं एकदम छान झालेलं, मस्त घट्ट आहे. मस्त रंग पण आले आपल्या पुऱ्यांना आणि आपल्या पुऱ्या मस्त फुगल्या. तयारी झालेली आहे. साडी घातलेली आहे मी. माझा पूर्ण लुक मी तुम्हाला लवकरच दाखवते, पण त्याच्या आधी मी देवाला आणि गुढीसाठी नैवेद्य काढलेला आहे. तर चला आधी गुढीला आणि देवाला नैवेद्य दाखवूया आणि देन मग त्याच्यानंतर मी माझा तुम्हाला फायनल लुक दाखवते. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं, आता मी माझा लुक तुमच्या बरोबर शेअर करते. तर आज एकदम मी छान मराठमोळा लुक केलेला आहे गुढीपाडवाचा. तर मस्तपैकी नाकात नथ घातले आहे, कानात झुमके घातलेले आहे, टिकली लावले, कुंकू लावलेला आहे आणि मस्त त्याच्यावर मॅचिंग अशा बांगड्या घातलेल्या आहे. आणि माझी ही साडी खूप लाईट वेट आहे आणि खूप सुंदर आहे. ही आज मी पहिल्यांदाच घातली आहे, नवी कोरी साडी आहे. आणि जसं की तुम्ही सकाळपासून ऑब्झर्व केलं असेल की अवधूतनी, आरवनी आणि आम्ही तिघांनी आज सेम कलरचे कपडे घातले. तर सगळ्यांनी आज ग्रीन घातले. तर मित्रांनो, आपलं फोटोशूट पण झालंय आणि नैवेद्य दाखवून झालं. आता मी निवांत बसून जेवणार आहे. सो पहिला जेवून घेते आरामात. अमेझिंग लागतंय, खूपच भारी वाटतंय. आमरस आणि पापड खूप छान. तर मित्रांनो, आज बाहेरचं वातावरण पण खूप छान आहे. तुम्ही बघितलातच, आज मस्त ऊन पडलंय सकाळपासून आणि खूप फ्रेश आणि छान वाटतंय. आजचा गुढीपाडवा पण आपला खूप छान साजरा केला. आपण गुढी उभारली, छान छान जेवण बनवलं आणि मस्त असे छान ट्रेडिशनल वेअर कपडे घातले. तर इथे कॅनडामध्ये कसं आम्ही कधीतरी ट्रेडिशनल वेअर कपडे घालतो, त्याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे बरं वाटतं. आणि मला तर स्पेशली साडी आणि इंडियन ट्रेडिशनल क्लोथ्स आहेत ते खूप आवडतात. तर इथे सूर्यास्त उशिरा होतो, जवळपास 7:45-8च्या जवळपास होणार आहे. तोपर्यंत गुढी अशीच राहील आणि छान असं ब्राईट वातावरण राहणारच आहे आणि खूप छान वाटते. तुम्हाला आम्ही उभारलेली ही गुढी कशी वाटली, आमचा सगळ्यांचा लुक, आमचा पारंपरिक लुक कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्या काही टिप्स असतील तर त्या पण आमच्याबरोबर शेअर करा. जर तुम्हाला असं काही आढळलं असेल की मी चुकीचं केलंय तर मी त्याला इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करेल.
आता तर इंडियामध्ये जागोजागी मिरवणूक निघते आणि खूप धमाल असते गुढीपाडव्याच्या वेळेस. कॅनडामध्ये सुद्धा मिरवणूक निघणार आहे, पण ती खूप उशिरा आहे. तर बघू आम्ही, जर आम्हाला त्यावेळेस जायला मिळालं तर आम्ही नक्की जाऊ आणि प्रयत्न करू की कॅनडातली मिरवणूक तुम्हाला दाखवण्याचा. आणि जसं की मित्रांनो, इथे मिरवणूक तर नसते, मग असे छान छान कपडे घातले, छान छान जेवण बनवलं, रांगोळी काढली, देवपूजा केली की सण साजरा केल्यासारखा वाटतं. आम्ही इतक्या लांब परदेशात असून सुद्धा आपली संस्कृती जपण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. आणि आरव तुम्हाला तर माहिती आहे, आता सध्या 2 वर्षाचा आहे आणि त्याला नेमक्याच गोष्टी कळायला लागल्या आहेत. स्पेशली आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न नक्कीच करतो की या गोष्टी त्याला शिकवू. आणि आम्ही आरवला आपली संस्कृती परंपरेची नेहमीच जाणीव करून देत असतो. आता तो प्रत्येक गोष्ट अडॅप्ट करतो खूप इझिली आणि शिकतो, आणि त्याला या नवीन नवीन गोष्टी करायला खूप आवडतात. तुम्ही सगळे पण त्याला खूप प्रेम करता, तर तुम्ही सगळे असेच त्याला प्रेम करत राहा. मला आणि आमच्या यूट्यूब चॅनलला खूप सपोर्ट करा. कॅनडामध्ये असून सुद्धा प्रयत्न केलेला आहे गुढीपाडवा सेलिब्रेट करण्याचा. तर हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला सांगा मित्रांनो. तर आजचा जो हा व्लॉग आहे आपण इथेच संपवूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, त्या व्हिडिओला तुम्हाला तर माहिती आहे काय करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एकदा माझ्याकडून तुम्हा सर्वांना मनापासून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नववर्ष तुम्हाला सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराटीचं जाओ, हीच ईश्वराचरणी प्रार्थना. आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.